पब्लिक आपण आज आलोय ज्योतिबाला मंदिरात आणि आपण आता दर्शन नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय दख्खनचा राजा ज्योतिबालाच्या दर्शनाला। आम्ही बुरुंगवाडीतून निघाल्यानंतर आष्ट्यामध्ये आलो आणि तिथून टर्न घेतला आणि पेठवडगाव मार्गे आम्ही पोहोचलो पुणे बेंगलोर हायवेला। तिथून मग आपण सादळे मादळे या घाटातून चाललेलो आहे मंदिराकडे आणि डोंगरावरती आपण गेल्यानंतर पाहताय एकदम फिलिंग ढगात असं सीन दिसतं आपल्याला, एकदम मस्त लाइटिंग वगैरे दिसते। आणि आम्ही मग त्यानंतर आपण पोचलेलो आहे डोंगरावरती। वेळ रात्रीची होते पण गर्दी बरीचशी होती या ठिकाणी। मग आपण आता बघू शकता पार्किंग वाहनतळावरती सुद्धा बऱ्याच गाड्या उपलब्ध इथं आहेत। आणि मग आपण जात असताना बघा एकदम कळसाचं दर्शन पण आपल्याला छान सुद्धा आलं इथून। आणि मग आम्ही पोचलो मंदिराच्या जवळ। तिथून गर्दी भरपूर होते, गर्दीतून वाट काढत मग आम्ही आत पोचलेलो आहे मंदिराच्या जवळ। तुम्ही बघू शकता आता रात्रीच्या वेळेस सुद्धा या ठिकाणी गर्दी बरीचशी दिसते आपल्याला, कारण रविवार होता आणि शेवटचा खटाही त्या दिवशी होता ना, मग पब्लिक तर बरंच आलं होतं। मग त्यानंतर आपण पोचलेलं पालखी संपली होती या ठिकाणी। पालखी सोहळा संपत आलेला, वाद्य पण चालू होते उंटावरती वाजून। आपण इथं आलो आणि त्यानंतर आपण पोचलो दर्शन रांगेत। दर्शन रांगेतून आपण आता आतमध्ये जाणार आहोत गाभाऱ्यात श्रींचं दर्शन घ्यायला। ज्याला मी दर्शन रांगेत शिडीवर उभा होता आम्ही, तर पहिले तर बरंच पब्लिक या ठिकाणी दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालत होते। तुम्ही पण बघू शकता रात्री 10ची वेळ असून सुद्धा बरंच पब्लिक या ठिकाणी, बरेचसे भाविक या ठिकाणी आलेले आहेत। मग आता आपण या ठिकाणी पोचलेलो गाभाऱ्यामध्ये। इथं बघा धक्काधक्की अजून चालूच आहे पोरांची दिवशी। ही पालखी मग अशी जी सांगितली की पालखी सोहळा ते संपली आणि आपण आता पोहोचलो मुख्य श्रींच्या दर्शनाला। ज्योतिबा नावानं चांग म्हणलं आपण आता श्रींचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे बघा, बघू शकतो मित्रांनो। आणि त्यानंतर आम्ही आलो बाहेर प्रदक्षिणा घालण्यासाठी। तर या ठिकाणी हा सेल्फी पॉईंट आहे, बरेचसे आपले भाविक इथं खूप सेल्फी काढतात। मी आणि अमोल शेठ दोघांनी 1-2 सेल्फी काढले, एक छोटासा व्हिडिओ पण केला। मग आम्ही नंतर व्हिडिओ बनवल्यानंतर ते पालखी सोहळा सुरुवातीला जे आपण बघितलं ते तोप आहे बघा, पालखीच्या टायमाला वाजवली जाते तिथं। त्यानंतर इथं आम्ही घेतलं कामदेवीचं दर्शन आणि रामेश्वरमचंही दर्शन घेतलं। प्रदक्षिणा करत आम्ही दर्शन घेत प्रदक्षिणा करत होतो। त्यानंतर मग आम्ही आलो यमाईला। यमाई म्हणजे ज्योतिबांची पत्नी। यमाईचे दर्शन घेतल्याशिवाय ज्योतिबाचं दर्शन पूर्ण होत नाही असं म्हणतात। त्यानंतर आपण मग आलो वडगावच्या पाटील धाब्यावर। मग इथं बघा आतमध्ये ॲम्बियन्स एकदम भारी आहे हॉटेलचा, एकदम चांगलं हॉटेल आहे। मग आपण ऑर्डर केला आपला फेवरेट असा अक्का मसूर डिश। आमचे अमोल शेट काय जरा कॅमेरा फोटो लाजतच होते। त्यानंतर काय नाही, जेवण क्वालिटीचा विषय नाही, त्याच्यामध्ये असं जर दही टाकलं तर विषयच नाही। मग व्हिडिओ बघा, आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका। तर भेटूयात मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच अजून